नमस्कार भक्तांनो, सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. 2 सप्टेंबर 2024 या रोजी अमावस्या आपलं सुरू होणार आहे, ज्याला आपण पोळा म्हणून साजरा करतो. तर पहाटे 5:22 हा अमावस्या सुरू होत आहे. शेवटचा श्रावण सोमवार पण राहणार आहे आणि पोळा अमावस्या पण आपण साजरा करणार आहे. आणि 3 तारखेला 7:26 सकाळी हा समाप्त होणार आहे. म्हणजे 2 तारखेला दिवसभर हा अमावस्या राहणार आहे. तर अमावस्या म्हणजे आई लक्ष्मी येण्याचा दिवस असतो. जसं पौर्णिमेला सत्यनारायण भगवान आपल्या घरी येतात, तसं अमावस्याला आई लक्ष्मी आपल्या घरी येतात. तर अमावस्याच्या दिवशी असे आपल्याला काय करायचं आहे, जेणेकरून आई लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो आणि आपल्या घरात धन सुख समृद्धी आणि बरकत राहो. चला बघूया. या दिवशी आपल्याला सर्वात आधी घराचा जे उंबरटा आहे ते हळदीने आपल्याला सारून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून सर्व घर आपल्याला पुसून घ्यायचं आहे. आपल्या घरातील जे काही 2 व्हीलर 4 व्हीलर जे यंत्र असतात, एखादं मशीन आहे तर ते यंत्र असो, वाहन असो किंवा घर असो आणि उंबरटा असो, सगळं स्वच्छ करून आपल्याला त्यावरून नारळाचा 7 वेळा उतारा करून आपल्याला फेकून द्यायचा आहे. तर विशेष सेवा या दिवशी करायचं असतं, कारण की अमावस्या म्हणजे आई लक्ष्मी यायचा दिवस असं मानलं जातं. जसं पौर्णिमेला सत्यनारायण भगवान येतात, तसं अमावस्याच्या दिवशी आई लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. तर आई लक्ष्मीला ही स्वच्छता आवडतात. त्याच्यामुळे अमावस्याच्या दिवशी नीटनेटकं आपलं घर वगैरे स्वच्छ, वाहन वगैरे स्वच्छ करून आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. तर या दिवशी आपल्याला जे उंबरटा आहे तो हळदीने सारून घ्यायचा आहे. अमावस्याला अशी कोणती विशेष सेवा करायची आहे ते बघूया आपण. तर सकाळी जे पंचगव्य आहे संपूर्ण शरीराला उठण्यासारखं आपल्याला लावायचं आहे. ते लावत आपल्याला गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आपल्याला आंघोळ करायची आहे. जसं जमलं तर नदीवर तुम्ही जाऊ शकता, त्यात सांगितलं गेलेलं आहे. पण नदी नाही आहे, पण आपल्या घरीतच आपल्याला उठणे लावायचं आहे. हे उठणं वगैरे जे आहे ते तुम्हाला जे स्वामी समर्थांचे केंद्राचे दुकानं असतात किंवा जिकडे पूजेचे सामान वगैरे भेटतात तिकडं मिळून जाईल. आणि ते उठणं लावल्यानंतर आपल्याला साबण लावायची गरज नाही आणि लावूही नाही, कारण मॉइश्चराईज होऊन जाते आपली स्किन. दुसरं आहे की आपल्या घराच्या किंवा आपल्या सुरक्षितेसाठी आपल्याला उजव्या हातात पिवळी पांढरी, जे की कालभैरवाष्टक वगैरे म्हणताना केंद्रामध्ये डेली वापरला जातं. केंद्रामध्ये तुम्ही जर जात असाल तर तुम्हाला माहिती असेल, पिवळी मोहरी नेहमी वापरली जाते. तर पिवळी मोहरी आपल्याला घेऊन त्यावरती 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त तुम्हाला भेटून जाईल. जे आपल्या नित्यसेवा यांचे ग्रंथ आहेत ते सुद्धा पुस्तकं तुम्हाला स्वामी केंद्रामध्ये गुरुपीठवर दिंडोरी इकडे भेटून जाईल. तर तिकडून त्या जे नित्यसेवा पुस्तिकेमध्ये हे कालभैरवाष्टक आणि वल्गा सूक्त दिलेला आहे, तो 11 वेळा म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये सर्वत्र ते पसरवायचं आहे. म्हणजे सगळीकडे टाकायचं. एखादे कोपरा आहे आपल्या घरामध्ये, सगळीकडे त्याचा एक म्हणतात ना पसरून द्यायचं आहे, फेकून द्यायचं आहे. तर त्याने काय होतं की आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये, कोणत्या एखाद्या दिशेमध्ये जर एखादी वाईट शक्ती असेल, कोणी करणी केलं असेल किंवा भानामती असा प्रकार जर झाला असेल तर त्यापासून आपलं संरक्षण होतं. तर हे करणे गरजेचं आहे. तिसरा उपाय आपला आहे सेवा जे आहे आपण म्हणू शकतो. अमावस्याच्या दिवशी आपल्या घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा. आपल्या आजूबाजू जे देवी देवता आहे, जसं तुम्ही केंद्र आहे तुमचं, एखादं मंदिर वगैरे आहे तर तिकडे जाऊन तुम्ही खडीसाखर, नारळ ठेवून आपण मानसन्मान करू शकतो. फुलं, हार, धूप, दीप, अगरबत्ती, नारळ वगैरे ठेवून आपण मानसन्मान करायचा असतो. त्यांना ते आदर दिलं जातं त्या दिवशी असं. चौथा आपलं सेवा अशी आहे की अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील एखादी आजारी व्यक्ती आहे किंवा कुटुंबातील कोणतेही व्यक्ती असो, आजारी घर असो, कोणतं दुकान असो तुमचा, तर त्यावरती आपल्याला काय करायचं आहे उपाय, सेवा, की एक नारळ घ्यायचा आहे. त्याच्यावरती कोरड्या शेंदुराने, जे शेंदूर लावलं जातं त्याच्याने त्रिशूळ याचा आकार काढायचा आहे आणि ते नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून उतारा काढायचा आहे 7 वेळा. किंवा एखादी आजारी व्यक्ती खूप दिवसापासून आजारी आहे, ते व्यवस्थित होत नाही, म्हणजे एखादी बाहेरची काही शक्ती, वाईट शक्तीने ग्रासलेला आहे किंवा काहीतरी त्यांना त्रास असेल तर ते ह्या प्रकारे आपण नारळ घेऊन त्यांच्यावरतून 7 वेळा उतारा काढू शकता. तुमच्याकडे जर घर असेल, दुकान असेल, तुम्हाला असं वाटत असेल की नाही माझ्या घरात काहीतरी आहे जे की खूप जास्त बदललेलं दिसतंय किंवा माझा व्यवसाय आधी चालत होतं आता चालत नाही, असं काही प्रकार तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हा नारळाचा उपाय नक्की करू शकता. फक्त एक नारळावरती शेंदूर आकाराचा आपल्याला निशाण बनवायचा आहे शेंदुराने. त्रिशूळ
त्रिशूळचा बनवायचा आहे निशाण आणि त्याचा उतारा काढायचा आहे. 5वा उपाय असा आहे, सेवा अशी आहे की आपल्या घरातील, ऑफिसमधील किंवा दुकानातील सर्व जाळे आपल्याला काढून साफसफाई करायची आहे. थोडं तेच पाणीमध्ये जसं आपण घराची साफसफाई करतो, पाण्याच्या बादलीमध्ये थोडंसं जाड मीठ म्हणजे आई लक्ष्मी, आई लक्ष्मी काय आहे की समुद्रकन्या आहे. समुद्रातून निघालेलं जे काही खनिज आहे ते सगळं आई लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं किंवा आई लक्ष्मीचं भाऊ बहीण असं मानलं जातं. जसं शंख हा समुद्रातून निघालेला आहे तर शंखसुद्धा आई लक्ष्मीचा भाऊ म्हणून मानलं जातं. आणि मीठ हा समुद्रातून निघालेला आहे म्हणून मीठ हा आई लक्ष्मीचा प्रतीक मानलं जातं. जर तुम्ही जाड मीठनी तुमच्या घराची स्वच्छता तुम्ही करणार आहे तर असं ह्याचा अर्थ असतो की आई लक्ष्मी सदैव तुमच्या घरात हसत खेळत राहणार आहे, फिरणार आहे, याचा अर्थ असं आहे. म्हणून जाड मीठ वापरायला पाहिजे जेव्हा आपण फरशी पुसता, साफसफाई करतो त्यावेळेला. तर ऑफिसमध्येही आपल्याला लिंबू, हळद काय आहे अँटीबॅक्टेरियल आहे. गोमूत्र काय आहे वातावरण शुद्ध करतो. गाईचं जे गोमूत्र आहे, मीठ आहे तो नकारात्मकता घरातून काढून टाकते. हे पंचगव्य वगैरे हे सगळं टाकून आपल्याला आपलं ऑफिस सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. जेव्हा आपण एखादी शक्ती, जे वाईट शक्ती येते ते आपल्या घरातूनच म्हणजे बाहेरून घरात येताना उंबरठा पार करावा लागतो. त्यामुळे उंबरठा नीटनेटकं अट्रॅक्टिव्ह ठेवणं, पॉझिटिव्ह ठेवणं हे खूप गरजेचं असतं. म्हणून हळद आणि गोमूत्र एकत्र करून आपल्याला घराचा उंबरठा पुसावा. कारण की एखादं जर वाईट शक्ती यायचंही असेल त्याला तर ते एंट्रन्स आपलं जे आहे एवढं पॉझिटिव्ह असायला पाहिजे, एवढं सकारात्मक असायला पाहिजे की एखादं वाईट शक्तीमध्ये प्रवेश करता कामा नये. असं ह्यासाठी आपल्याला घराचा उंबरठा जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि आपले वाहन आहे स्वच्छ धुवून त्यावरून आपल्याला नारळाचा उतारा काढायचा आहे. श्री स्वामी समंत्र मंत्र म्हणून आपल्याला उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे. जेव्हा आपण उतारा करतो तेव्हा जी गाडी आहे ती चालू ठेवायची आहे. बंद गाडीवर उतारा करू नये. म्हणजे बंद आहे गाडी आणि आपण नारळाचा उपाय करत आहे. व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गा सूक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कापड्यात पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी. हे सगळे जे केसारी वगैरे आहे ते तुम्हाला पिवळी मोहरी ही सगळीकडे भेटून जाईल. जर नाही भेटणार तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये नक्कीच भेटणार आहे. तर जे पिवळी मोहरी आहे आपल्या किंवा पांढऱ्या मोहरी आहे तर त्यावरती वल्गा सूक्त म्हणायचं आहे. आणि एखादी पिवळी पिशवी ते केंद्राच्या दुकानात नक्की भेटून जाईल तुम्हाला. त्या पिशवीमध्ये त्या मोहऱ्या टाकून त्याच पिवळ्याच दोऱ्याने आपल्याला ती बांधून आपल्या गाडीला हे करायचे. म्हणजे जे अचानक आपले ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात त्या गाडीमुळे तर ते तसं काही प्रकार ह्याच्याने घडणार नाही. एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट होऊन मृत्यू होऊन जातो, अशा कोणताही प्रकार असं घडणार नाही. 8वा सेवा असं आहे की घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, कोहळा किंवा गोरक्षेंचरत आणून त्यावरती सेवा करायची आहे आपल्याला. तर त्यावर आपल्याला स्वामी समर्थ जे दिलेली सेवा आहे तर एक माळ स्वामी समर्थ याचा जप, दत्त महाराजांचं बीज मंत्र आहे त्याचा एक माळ, साबरी मंत्राचा एक माळ, नवनाथांचा एक माळ, तर कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गा सूक्त 11 वेळा, हे सगळं सेवा आपल्याला त्यावरती करायचं आहे. आणि हे सेवा झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये ते बांधायचं आहे. जर असोला नारळ किंवा कोहळा जेव्हा आपण बांधलेलं असतं घरात आणि ते जर खराब झालं असेल, त्याच्यातून पाणी वगैरे गळत असेल तर ते आपल्याला कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि परत जे पुढच्या शनिवार येणार आहे किंवा पुढचा जे अमावस्या येणार आहे त्यावेळी नवीन कोहळा, असोला नारळ वगैरे सगळे आणून आपल्याला हे उपाय करायचा आहे. आणि हे उपाय जे आहे, जे सेवा आहे ते सूर्यास्त झाल्यानंतरच हे उपाय संध्याकाळी केला जातो. या दिवशी हिरण्यदान यानी की ज्यांचे वडील नाही आहेत त्यांनी ही दान करायची असते. 12 ते 12:30 जे वेळ आहे दुपारची, जे पित्रांची वेळ आपल्याला म्हणलं जातं, पित्रांची वेळ असते ती. तर त्या वेळेमध्ये जानवेचे जोड, 1.25 पावशेर पेढे आणि 11 रुपये दक्षिणा जे हे 3 वस्तू जे आहे एखाद्या ब्राह्मणला देणे गरजेचं आहे, द्यायलाच पाहिजे. जेणेकरून आपण हिरण्यदान याचा पुण्य आपल्याला प्राप्त होतो आणि आपले जे पित्र आहेत ते संतुष्ट होतात. जर ते प्रसादाला त्यांनी परत पेढे जर वापस केले तर आपल्याला ते प्रसाद म्हणून नाही घ्यायचं आहे, ते पेढे परत दिलेलं नाही घ्यायचं आहे. आणि घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ जे आहे पूर्ण सोलून आपल्याला आपल्या देवाऱ्यावर किंवा देवाराच्या जवळ ठेवायची आहे. त्याची शेंडी जी आहे ते
देवाकडे करायची आहे. रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला त्याच्यावरती कापूर जाळायचे आहेत. कापूरने काय होणार आहे की स्वामी समर्थाचा मंत्र आपण जेव्हा म्हणतो, गायत्री मंत्र वगैरे जेव्हा म्हणतो, ते आपण कापूर त्याच्यावरती असे 7 जाळायचे आहे, जेणेकरून आपल्या घरातली जे काही नकारात्मक शक्ती आहे ते निघून जाणार आहे. दर पौर्णिमेला अमावस्याला आपल्याला नारळ बदलून घेऊ शकतो. तर हमेशा ते आता जर उद्या अमावस्याला तुम्ही आणलं तर त्यावरती ती सेवा करायची आहे. सेवा म्हणजे जसं आपण गायत्री मंत्र म्हणतो वगैरे ते सगळं, आणि त्यानंतर ते पुढच्या पौर्णिमा अमावस्याला परत तो काढून नवीन आणून ठेवायचं आहे. असं अमावस्याच्या दिवशी परान्न घ्यायचं नाही. तर हे सेवा आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचं आहे. श्री